काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न. माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्ष येत्या काळातील निवडणुकीसाठी सज्ज. नांदेड जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालयात आज सकाळी ठीक 12 वाजता माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात आढावा बैठक घेण्यात आली. येत्या काळातील निवडणुकीसाठी सज्ज राहून काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा. बैठकीमध्ये मुदखेड तालुक्यामधील असंख्य काँग्रेस पक्षाला मानणारे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. नगर परिषदेचे माननीय उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे यांनी आपला मनोगत व्यक्त करत माजी नगरसेवक गोस शेठ, हाजी रशीद शेठ मुलतानी, माजी उपसरपंच तथा पत्रकार प्रतापराव देशमुख बारडकर, फारुखभाई बागवान, मुजीब पठाण, रफीक मसालेवाले, इक्बाल कुरेशी, बबलूभाई यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीसाठी प्रदेश काँग्रेस कार्यालयाकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून आम्ही मुदखेडचे सर्व काँग्रेसवासी काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण पूर्वीपासूनच या मतदारसंघात जे पूर्ण रुजलेले आहेत त्यांना कायम करण्यासाठी आणि मुदखेड तालुक्यातील मुस्लिम, दलित, ओबीसी समाज पूर्वीपासूनच काँग्रेस पक्षाच्या बाजूने असून त्याला कुठेही तडा जाऊ नये यासाठी काँग्रेस पक्ष कसा मजबूत करता येईल या संदर्भात या आढावा बैठकीच्या निमित्तानं आम्ही आमची बाजू पक्षश्रेष्ठीकडे मांडली असून पक्षश्रेष्ठीमध्ये जे माजी मंत्री शिवाजीराव मोघे साहेब आलेत त्यांच्या निदर्शनास आम्ही आणून दिलं. काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांना घेऊन चालणारा, सर्व जाती धर्माला मानणारा असल्यामुळं आम्ही काँग्रेस पक्षाचेच विचारधारेशी जुळून काँग्रेस पक्ष मजबूत कसा करता येईल यासाठीच आम्ही प्रयत्न करणार आहोत. असं काही नाही, एका व्यक्तीमुळं पक्ष चालत नसतो. पक्षामुळं व्यक्ती मोठा होतो आणि मोठा झालेला व्यक्ती जर पक्ष सोडून जात असेल तर त्या व्यक्तीचं आणि त्या पक्षाचं दुर्दैवच म्हणावं लागेल. माझ्या माहितीप्रमाणे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब यांच्या सोबत मुदखेड तालुक्यातील एकही कार्यकर्ता जो निष्ठावान आहे काँग्रेसचा तो एकही कार्यकर्ता गेला नसून जे कोणी गेल्याचं दाखवत आहेत ते फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी गेलेत असं माझं वैयक्तिक मत आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी.